पावसाच्या आगमनानंतर रत्नागिरीतील राजापूरच्या कातळ सड्यांवर कोकणची ही लावण्यवती वनस्पती डोलताना दिसते. सुसाट वाऱ्याच्या तालावर थिरकणारी ही वनस्पती म्हणजे मोठे पानतिळवण. जगात केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागातच केवळ पावसाळी महिन्यांपुरताच ही वनस्पती फुलते. कोकणी माणसाने खास आपल्या बोलीभाषेत या वनस्पतीला दिलेलं नाव म्हणजे कापरे कमळ. वाऱ्याने अंगात शिरशिरी भरून थरथर कापणारे म्हणून कापरे आणि कमळाच्या कुळातील नसूनही गुलाबी कमळासारखे देखणे म्हणून कमळ अशा अर्थाने या वनस्पतीचे नामकरण केलेलं असावं. कोकणातील किनारपट्टी लगतच्या पठारांवर म्हणजेच सड्यांवर पावसाळ्यात बहरणारी ही पाणथळ वनस्पती असून वनस्पती विश्वात तिचा शोध 2016 सालीच लागलाय. कोरिअँडरमध्ये तुम्ही ज्यावेळेला त्या पॉन्डला व्हिजिट द्याल त्यावेळेला संपूर्ण पॉन्ड असं पिंक दिसत असते आणि फुलं तुम्ही जर जवळून पाहिलं वाऱ्याच्या झोताबरोबर जो स्टॅमेनचा पुकेशरचा जो डान्स आहे तो अतिशय लोभनीय असतो आहे. त्याची जे फिलॅमेंट्स असतात ते लॉंग असतात आणि ते त्याच्याभोवती ज्या वेळेला डान्स करत असतात तर याच्यामध्ये सेंट्रलला फक्त एकच गायनोसियम असते आणि त्याच्याभोवती डान्स करणारे 75 ते 250 पुकेशर असतात आणि तो डान्स बघताना जो स्वर्गीय आनंद आपल्याला मिळतो तो मी कुठल्याही इतर फुलामध्ये पाहिलेला नाही. पावसाच्या जोरदार सरी सड्यांवरील उथळ भागात पाण्याचा संचय करतात. त्यामुळे पाण्याची छोटी छोटी तळी तयार होतात. अशा तळ्यांमध्ये जीवसृष्टी नांदू लागते. कोकणातील राजापूर आणि देवगड तालुक्यातील किनारपट्टी लगतच्या सड्यांवरील ही तळी जुलै महिन्यात पानतिळवणाच्या फुलांनी बहरून जातात. 2014 साली प्राध्यापक डॉक्टर अरुण चांदोरे जैतापूरच्या सड्यावर अभ्यासाकरता गेले होते. त्यावेळी त्यांना साधारण 1 एकरावर पसरलेल्या तळ्यामध्ये गुलाबी रंगाची फुलं दिसली. ही फुलं क्लिओम चिलेडोनी या प्रजातीशी साधर्म्य साधत असल्याने त्यांनी ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर श्रीरंग यादव यांना मार्गदर्शनासाठी बोलावलं आणि अभ्यासाअंती ही प्रजात नवीन असल्याचं समजलं. याचं जे फूल आहे ते जवळजवळ 1 ते 1.5 इंच डायामीटरचं असतं आणि याच्यामध्ये स्टॅमेन जे आहेत ते 75 ते 250 स्टॅमेन असतात. पुकेशर 250 आणि जो क्लिओम चिलेडोनी आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 स्टॅमेन असतात आणि फुलं जास्तीत जास्त पाऊंड्स इंच मोठी असतात आणि त्यामुळं हा बाकीचे अनेक फरक आहेत आणि हा स्पेसिस क्लिओम चिलेडोनी म्हणून सर्वांनी चुकीचा ओळखला आणि नंतर आम्ही तो नवीन स्पेसिस डिस्क्राईब केला आणि त्याला नावही दिलं आहे कोरिअँड्रा इलिगन्स. पानतिळवणाच्या या वनस्पतीला इंग्रजीमधील सर्वसाधारण नाव एलिगंट स्पायडर फ्लावर असं आहे. गवळणींच्या घोळक्यात कृष्ण मधोमध उभा राहून बासरी वाजवतोय आणि त्याच्याभोवती असंख्य गवळणी नाचतायत असं या वनस्पतीच्या फुलाचं वर्णन या प्रजातीचे संशोधक श्रीरंग यादव करतात. फुलाच्या मधोमध असणारा स्टिग्मा म्हणजे कृष्ण आणि त्याभोवती असणारे पुंकेसर म्हणजेच गवळणी असा त्याचा अर्थ होतो. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पानतिळवणाची वाढ होण्यास सुरुवात होते. जुलै ऑगस्ट महिन्यात या वनस्पतीला मोठा बहर येतो. ही वनस्पती साधारण 1.5 ते 2 मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला येणारी फुलं ही सकाळी फुलून दुपारी कोमेजून जातात. भारतात सापडणाऱ्या तिळवणाच्या 17 प्रजातींपैकी पानतिळवणाचं हे फूल सर्वात मोठं आहे. ही फुलं परिपक्व झाल्यानंतर या वनस्पतीवर 8 ते 14 मिलीमीटर लांबीची कॅप्सूल प्रकारातली फळे तयार होतात. या फळांमधून बिया तडकून त्या आजूबाजूला पसरतात आणि पुढच्या पावसाळ्यात पुन्हा रुजतात. शिवाय त्यांचे रायझोम म्हणजेच
मूळ खोडही जमिनीत वाढत राहतं. पॉलिनेशन कसं होतं तर याचे बिटल्स आहेत, हनीबीज आहेत, ह्या ते पॉलिनेट करतात आणि ते ज्या वेळेला त्या फुलावर डान्स करतात तोही अतिशय लोभनीय आहे. सड्यांवरील पानतिळवणाची तळी ही इतर प्रजातींच्या वाढीबरोबरच अनेक जीवांची आश्रयस्थानं देखील असतात. या तळ्यांमध्ये वाढणारी अशीच एक दुर्मिळ प्रजात म्हणजे नतेशीस केप पॉन्डवीड. या वनस्पतीचा आकार एखाद्या राजहंसासारखा असतो. आजपर्यंत जगात केवळ 4च ठिकाणाहून या प्रजातींची नोंद असल्याने तिला IUCNच्या लाल यादीत संकटग्रस्त प्रजातीचा दर्जा देण्यात आलाय. पानतिळवणाच्या तळ्यांना अनेक जातीचे पक्षी भेट देऊन त्यामध्ये विहार करताना दिसतात. तसेच अनेक जातीचे बेडूक या तळ्यांमध्ये आसऱ्याला असतात. या तळ्यांमध्येच ते आपला वंश वाढवतात. शिवाय अनेक संधिपाद वर्गातील प्राणी हे या तळ्याच्या आसपास वावरताना दिसून येतात. सड्यांवरील या तळ्यांचं मुख्य पर्यावरणीय कार्य म्हणजे पाण्याची साठवणूक. अशा दलदलयुक्त तळ्यांमुळे पावसाचे पाणी हे सड्यांमध्ये जिरतं आणि त्यामुळे भूजलाची पातळी वाढण्यास मदत होते. सड्याचं पाणी आहे ना, इकडे सडा आहे ना, सड्यावर सपाट भरपूर असल्यामुळे आणि मध्यम हा सड्याचा मध्यम भाग आहे जो आहे हा थोडा उंच असतो, 2 साईडला थोडा स्लोप होत जातो. त्यामुळे सड्याच्या 2 साईडला 2 गावं आहेत. मग ह्या गावाला सुद्धा पाण्यात इकडून जे पाणी जातं ते खाली सगळे डोंगराला जिरतं. डोंगरातनं पाणी आम्हाला पुढे मे महिन्यापर्यंत सगळं पाणी ते मिळतं. तसंच ह्या साईडचा डोंगर आहे, दोन्ही साईडच्या गावांना हा पाण्याचा पुरवठा सड्याच्या पाण्याचा भरपूर होतो. सड्यांवरील या पानतिळवणाचा अधिवास आता संकटात सापडलाय. चिरेखाण किंवा वृक्ष लागवडीच्या नावाखाली पानतिळवणाच्या वाढीस पोषक असणारी तळी खणली जात आहेत. त्यामुळे जगात केवळ कोकणात बहरणाऱ्या या सुंदर लावण्यवती वनस्पतीच्या अधिवासावरच घाला घातला जातोय. जगात केवळ रत्नागिरीत सापडणारी पानतिळवणाची ही प्रजात म्हणजे इथल्या किनारपट्टी लगतच्या सड्यांचं वैभव. या सड्यांना असणाऱ्या विविध धोक्यांमुळेच या प्रदेशनिष्ठ वनस्पतीचं संवर्धन करणं ही काळाची गरज बनले. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.